25 वर्षांनंतर म्हणजे शिवसेनेच्या सत्तेनंतर भाजपचा पहिल्यांदाच महापौर बसत आहेत. ऋतू तावडे आज पदभार स्वीकारणार आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणून काय भावना आहे? खूप आनंद आहे. खरोखर ज्या उत्सवाची वाट पाहत होतो, ज्या भाजपाचे कार्यकर्ते किंवा विकासाची गतीने मुंबई महानगरपालिकेचे अंतर्गत जे आपले नागरिक आहेत, ह्या लोकांची सगळ्यांची इच्छा होती कधीतरी हे मतलब 25 वर्षा एक हाती सत्ता ठेवून मुंबईचे काय झालं तर त्याबद्दल बोलणार नाही. मी एवढंच सांगतो की श्रीमती ऋतू तावडेला मी शुभेच्छा देण्यासाठी आलो. त्याला शुभेच्छा देत असताना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जे देवाभाऊच्या नावाने की मतलब, आणि तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हापासून 2014मध्ये मुख्यमंत्रींच्या पदाचा सूत्र हाती घेतले तेव्हापासून मुंबईचा विचार करणारे पहिले मुख्यमंत्री आहे, तुम्हाला सांगू इच्छितो. नाहीतर मुंबईमध्ये मुंबईचे कोणी बघत नव्हते सगळे, पण ईश्वरची कृपेने आज हे मतदातांनी ठरवलं आणि लोकांनी ठरवलं आणि ऋतू तावडे एक कर्मठ एक मतलब अभ्यासू महिलांना मतलब महापौर पदाची जबाबदारी दिली. आम्हाला खूप मतलब हे आहेत की मतलब विरोधक म्हणतात की मराठी महापौर दिला म्हणून आम्ही आता उमेदवार दिलेला नाहीये आणि भाजपला कळलं की मराठी हे हिंदू आहेत म्हणून मराठी हिंदू महापौर. याच्यापुढे जेव्हा निवडणुका आली तेव्हा त्यांनी उमेदवार पण द्यायचा नाही. म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते उमेदवार मतलब त्यांना भारतीय जनता पार्टी आणि माननीय मुख्यमंत्री साहेब स्वतः बोलले होते की मराठीच होणं, त्याच्यामध्ये कुठचा वाद नव्हता. पण बरं झाला की त्यांना मतलब साकार त्यांनी करावा, त्यांचा अनुभव कुठे आहे त्यांनी मतलब शेअर करावा, चांगली गोष्ट आहे. संजय राऊत असं म्हणतात की भाजपकडे स्वतःचा उमेदवार नाही आहे, काँग्रेसमधून आलेल्या ऋतू तावडेंना महापौर केलं आहे. आता त्यांनी प्रियंका चतुर्वेदीला विचारायचं की तू कुठून आली, त्यांना आम्ही राज्यसभावर पाठवला. त्यांनी मतलब ते पण विचार केला पाहिजे की तुमच्या राज्यसभेसाठी कोणी मराठी माणूस नव्हता का? त्यावेळी तुम्हाला प्रियंका चतुर्वेदीच मतलब ते कुठली होती, मुंबईत होती, मराठी होती. हा विषय त्यांच्याकडे काही शब्द शिल्लक राहिले नाही. तरीसुद्धा आज मी राजकारणाचा विषय बोलणार नाही. आज मी सगळ्यांची सहकार्याची अपेक्षा मुंबईमध्ये भाजपाची महापौर श्रीमती ऋतू तावडेला साकार करावा आणि मुंबईचे चेहरामोहरा बदलायसाठी सगळ्यांनी साकार. पण विरोधकांची जळफळाट आहे ऋतू तावडे महापौर झाल्या म्हणून असं म्हणावं. मी ह्या विषयावर काही बोलणार नाही. मी एवढंच सांगतो की ज्या उद्देशाने भारतीय जनता पार्टीने ठरवलं आणि लोकांनी आम्हाला मतलब साकार दिले, लोकांची हे मिळाले आम्हाला, त्यामध्ये आम्हाला ते करून दाखवायचं, फक्त करून बोलायचं नाही, करून दाखवायचं. काल रोहित पवार यांनी मोठे आरोप केले की अजित पवार यांचा अपघात नव्हता, तो घातच होता आणि आंतरराष्ट्रीय एजन्सीकडून याची चौकशी व्हायला पाहिजे या आरोपांकडे. नाही म्हणजे ठीक आहे, त्यांची जे माग असतील ते करतील, त्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही. नमस्कार, धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.